नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये शेवटच्या टप्प्यातील तयारी कशी असावी एक 4 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास केलाय, किती केलाय, काय केलाय जस्ट त्याला माहित आहे, किती पुस्तकातून केलाय, कुणाचे व्हिडिओ बघून केलाय, कुणीकडे क्लास लावले, सर्व काही महत्त्वाचं आहे, बरोबर। आता आपल्याला परीक्षेला सामोरे जायचे। परीक्षा कधी आहे? 23 नोव्हेंबरला आहे। 23 नोव्हेंबर या दिवशी आपली परीक्षा आहे। तोही 23 नोव्हेंबर 2025 पण लिहितो, नंतर सुद्धा व्हिडिओ बघत असतात लोक। आता या दिवशी परीक्षा असल्यामुळे आपल्याकडे वेळेचा जर विचार केला, साधारण 25 एक दिवस वेळ आहे आपल्याकडे। 25 या दिवसामध्ये आपल्याला 90 मार्क मिळवायचे। आपला अभ्यास किती झालाय हेच आपल्याला लक्षात येत नाही, त्यावेळेस अभ्यास कसा लक्षात यावा या कारणास्तव आपण काय केलोय, टेस्ट पेपर सोडवण्याचा विद्यार्थ्याकडून सोडवून घेतोय। टेस्ट पेपर 9665 484048 या संपर्क क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअप करून टेस्ट पेपर मिळवू शकता। ओके, आता या टेस्ट पेपर मध्ये आपण काय सांगितले बघा। टेस्ट पेपर मध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे टेस्ट पेपर जर तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवली, तुमच्या कोणत्या गोष्टी चुकतायत याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे। म्हणजे चुका शोधा, मार्क जाण्यापासून टाळा। पहिला मुद्दा काय? चुका शोधा, तुमच्या चुका कुठं होत आहेत त्या शोधा, कोणत्या घटकातून चुकतायत, कोणत्या विषयामध्ये मार्क कमी येत आहेत। बघा, मराठी लिहून टाका, इथे इंग्रजी लिहून टाका। सीडीपी मध्ये कोणत्या घटकावर कमी जास्त मार्क येतात, अंकगणित कोणत्या घटकावर कमी जास्त मार्क येतात याच्यावर फोकस करायचे। ईव्हीएस कोणत्या घटकावर, इकडे फक्त मॅथ अँड सायन्स म्हणणार आहे आणि सोशल सायन्स फक्त ऍड होणार आहे। म्हणजे इथून इकडे जर विचार केला, कसं आहे रे, सारखंच आहे ना, लक्षात घ्या। हे 3 विषय तर आपल्याला आपला पिच्छा सोडणारच नाही। आपण टेस्ट पेपर मध्ये पण ह्या 3 विषयावर जास्त फोकस केलेला आहे। कोणते? मराठी पहिली लँग्वेज, इंग्रजी दुसरी आणि सीडीपी जे काय आहे कंपल्सरी, बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र। आता विद्यार्थी मित्रांनो, चुका शोधला तर मराठीतलं जर तुम्हाला वृत्त जमतच नाही, वृत्त मध्ये तुमचा प्रश्न जातोय, वृत्त करून घ्या ना मित्रांनो। तेच आपण क्लासमधून सुद्धा आता तेच करून घेतोय। जे टॉपिक आपल्याला जमत नाहीत त्या टॉपिकवर आपण रिव्हिजन घेतोय। रिव्हिजन बॅच चालू आहे, ज्या विद्यार्थ्यांना हवी त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर करायचं। चुका शोधल्या, त्या टॉपिकचे नाव लिहून काढा, टॉपिक नेम सरळ सरळ एका चिठ्ठीवर, आणि टॉपिक वर स्टडी करायला विसरू नका। म्हणजे आपला तो टॉपिक क्लिअर झाला, म्हणजे परीक्षेतील तो टॉपिक आला तरी आपल्याला त्यातून मार्क मिळवता येणार आहेत, हे डोक्यात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर पहिली प्रश्नपत्रिका सोडवला, तुम्हाला समजा 70च मार्क आले, नो प्रॉब्लेम। दुसरी सोडवला 75 आली, तिसरी सोडवला 85 आले, आणि प्रत्येक 4-4 दिवसाच्या गॅपनी तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायची। तुम्ही प्रश्नपत्रिका किती 4-4 दिवसाच्या गॅपनी, पहिल्या प्रश्नपत्रिकेतील चुका या दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत झाल्या नाही पाहिजे। ही आयडिया आपल्याला वापरणं आवश्यक आहे, ही आयडिया आपल्याला वापरणं आवश्यक आहे। तर आणि तरच आगामी काळामध्ये तुम्हाला ही परीक्षा क्रॅक होणार आहे। त्यानंतर तिसरी, चौथी, 5वी अशा 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायची मित्रांनो। प्रश्नपत्रिका प्लस आपण काय केलं यावेळेस, 10 प्रश्नपत्रिकेचं सोल्युशन सुद्धा आणलेलं आहे। म्हणजे समजा एखादा शोध कुणी लावलाय, थॉर्नडाईकने कसा शोध लावला, एक्सप्लेनेशन सुद्धा पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे। त्या प्रश्नाचे उपप्रश्न तुमचे तिथे कव्हर होणार आहेत पीडीएफच्या माध्यमातून मित्रांनो, लक्षात ठेवा। म्हणजे आगामी काळामध्ये तुम्हाला प्रश्नावर भर जास्त द्यायचे। राहिला विषय गणित सारखे विषय खूप सराव लागणार आहे, फास्ट ट्रॅक मध्ये तुमचा तो सराव होऊन जाईल, करू शकता। आता रेंज बघा, आता पुढे झालं, हे सर्व गोष्टी झाल्या, हे काय केलं आपण, प्रश्नपत्रिका सोडवायला लागलो। पण दुसरी गोष्ट, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही विषयानुसार मार्क कोणत्या विषयात किती आले। मराठीमध्ये मला 27 मार्क येतात, इंग्रजीमध्ये मला 15 मार्क येतात, सीडीपी मध्ये मला जवळपास 25 प्लस मार्क येत आहेत, ईव्हीएस मध्ये मला 10 मार्क येत आहेत। लगेच टोटल करा किती मार्क कमी पडत आहेत, लगेच टोटल करा किती मार्क कमी पडते। 10 17 7 1 3 4 5 6 7 अरे 77 झालं। मला अंकगणितामध्ये अजून मार्क घ्यायचे, अंकगणितामध्ये काही करून मला किती 20 मार्क तरी मिळाले पाहिजेत।
हे टार्गेट पाहिजे तुमचं, हे टार्गेट पाहिजे. 20 मार्कापैकी 15 मार्क पडले, 77 आणि 15 करा रे, काय होतं? 7 आणि 5 12 2 8 92 झालं ना. म्हणजे एक विषय जो तुम्ही ऑप्शन मध्ये ठेवलाय, पण जो विषय तुमचा स्ट्रॉंग आहे तो कसा आहे ते क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येणार नाही. सेम एस मी तर सरळ सांगेल, सोशल सायन्स वाल्यांनी बाबा 60 पैकी तुम्हाला कोणत्याही स्तरावर 40 मार्क मिळवणं आहेच. म्हणजे आपली बघा टोटल या 3 विषयातला जर विचार केला, 25 दुनी 50, बरोबर, 25 दुनी 50, 25 दुनी 50 आणि हे 40 झाले का रे? इंग्रजीला द्या सोडून. किंवा मॅथ सायन्स वाल्याने सुद्धा 60 पैकी 40 मार्क आलेच पाहिजे. म्हणजे मराठीमध्ये एवढे आणि सीडीपी मध्ये एवढे आलेच पाहिजे, तरच आपल्याला ही पासिंग मार्क कव्हर करता येणार आहेत. आपण 90 मार्क घेऊन पास करणार आहोत. हे माइंड मध्ये सेट करून ठेवा. याचं नियोजन ज्या विद्यार्थ्यांना जमेल तोच विद्यार्थी महाटीईटी सारख्या पेपर झटक्यात पास होईल. मित्रांनो लक्षात ठेवा, झटक्यात पास होईल, या गोष्टी लक्षात ठेवायच्या. या गोष्टीचा बारकाईने विचार करून अभ्यासाला गती देणारा क्लास म्हणजेच ग्रो अकॅडमी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि 2 PM ला आपलं सीडीपीचं डेली लेक्चर असतं, नक्की अटेंड करायला विसरू नका. मॅथचं सकाळी 6 AM ला असतं, पण पेड क्लास असतो. या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही आता सुद्धा टेस्ट पेपर क्लास तुम्ही खरेदी करू शकता अगदीच कमी पैशामध्ये. म्हणजे एका पुस्तकाच्या किमती एवढी आपली फीस आहे. नक्कीच जॉईन करू शकता. थँक्यू. जय महाराष्ट्र, जय हिंद मित्रांनो, धन्यवाद.